नमस्कार, स्वागत आहे तुमचं गाथा महामध्ये. तर आजचा व्हिडिओ स्पेशल असा आहे, तो म्हणजे कीर्तन सोहळ्याचा. तर आमच्या इथे श्रीकृष्ण मंदिर आहे, तिथे साधूबाबा भक्त परिवाराच्या निमित्ताने पारायण सोहळा रंगला होता. तर त्या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने काल्याचं जे कीर्तन होतं शेवटच्या दिवशीचं, चा काही भाग मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. कीर्तनकार आहेत श्री काटे महाराज. इथे सगळ्यात पहिलं दिंडी निघालेली, त्याच्यानंतर दिंडीचं पूजा केली आणि त्याच्यानंतर फुगडी, टाळ, मृदंगाच्या तालामध्ये सगळे नाचत होते, फुगड्या खेळत होते. तर काल्याचं कीर्तन हे श्रीकृष्णावरती होतं, त्याच्या बाललीलांवरती होतं. तर तिथे तो कसा खेळायचा, गोकुळामध्ये कसा खेळायचा, यशोदेला कसा त्रास द्यायचा, किंवा तिथे ज्या गोपिका होत्या त्या कृष्णाला बघून कशा स्तब्ध व्हायच्या, त्यांच्या घागरी कशा फोडायच्या, तर या सगळ्यावरती हे कीर्तन होतं. त्या कीर्तनाचाच काही भाग मी तुम्हाला इथे पुढे दाखवत आहे. कीर्तन संपल्यानंतर हंडी फोडायचा म्हणजे काल्याचा कार्यक्रम झाला. तर तुम्ही बघा. ज्याची अंतःकरणाची शुद्धी झाली त्याला देव दिसणार, सगळ्यांना दिसणार नाही. हो, तिला देव दिसतोय. अगं म्हणली तू येडी कशी काय, चल माझ्या बरोबर. तिच्या दंडाला जाऊन हरवलं म्हणे, चल. अगं म्हणली येते बाया, पण पाऊल ठेवू कुठं? काय म्हणलं, मला उडता येत नाही, मला काहीच काळजी करू नको, मी तुला अलगत माझ्या पोरग बाई आपल्या मुलाला दुसऱ्या मुलाजवळ जास्त वेळ देत. आणि जर त्या एखाद्या बाईने जर तसं काय केलं तर तिचं नाव पुतना असेल महाराज. हो, ते पुतना होऊ शकते महाराज. बाजूला केलं आणि म्हणला तर जास्त वेळ आनंद लुटायचा आहे, तर यशोदा मातेला तो म्हणतो मला या मुलाचं भविष्य काय जाणून घ्यायचं का. बाईला पोराचं भविष्य बघायचं लय हौस. माझा राजा कसा असेल, माझा बाबड्या कसा असेल. आणि जर काही आता कदाचित त्याच्यात वेडवाकडे काय असेल तर ते सगळं मला होऊ दे, पण त्याला काय होऊ. ही आईची भूमिका महाराज. आणि म्हणजे बघा ना, बघा ना, तो भविष्य सांगतो महाराज. आदिनाथ महाराज 16,108 राण्यांचा हा पती. अरे अरे अरे, याच्यामुळे सगळ्या कुळाचा पण हे सांगायच्या अगोदरच निराळायला सुरुवात केली. फार चतुर आहे तो कृष्ण परमात्मा, फार चतुर आहे. आल्यापासून एकेकाला जो ब्रह्मसंबंध करायला सुरुवात केली महाराज. पुतण्याला भेटला तर पुतण्याला सुद्धा सायुज्य नावाची मुक्ती दिली. सायुज्य नावाची, मला ब्रह्मसंबंध सांगायचा महाराज. कार्याचं कीर्तन लहानचा मोठा झाला. ज्या गाईला वळायला आलाय तो, ज्या गाईची इच्छा आहे की मला माझं एकदा तरी यांनी स्तनपान करावं, माझी सेवा यांनी केली. मग हा गोठ्यामध्ये गेला की हा गाईला डायरेक्ट द्यायचा आणि त्या गाईच्या स्तनाला यांनी स्पर्श केला की गाईला ब्रह्मांड ठेवणं व्हायचं. कृष्ण परमात्म्याचा साक्षात मला स्पर्श, ब्रह्मसंबंध सांगतो मी फक्त.
पण कृष्णाच्या लक्षात यायचंय जिच्या पोटी वासरू जन्माला आलेला आहे हे सगळं दूध कोणाचं आहे? मला आपण पोटे म्हणतात. म्हणून वेळेच्या अगोदर गाय कधी दूध देते? दुपारी का 4 वाजता? सकाळी आणि संध्याकाळी. सूर्योदय आणि सूर्यास्त याच वेळेला गावरान गाय दूध देते. आता ह्या जरशा कुठेही दूध देतं तर कसलंही देते. तिला वासरू सोडल्याशिवाय पानं फुटत नाही. हिला अजिबात गरज नाही. कोणाची? कशी पोरं तुम्हाला सांभाळतील महाराज? तिलाच वासराची गरज नाही. तिचं दूध तुमच्या लेकरांना पाजल्यानंतर तुमची लेकरं तुम्हाला आले का लक्षात? का बोलूनच दाखवू सगळं. तो म्हणला हे दूध माझे एकटेच नाही. तो धार काढायच्या अगोदर ती वासरू मोकळं करून द्यायचं आणि ते वासरू असं टनाटन उड्या मारत जायचं आणि गायची शिफ्टीवर आणि मस्त पैकी ढोसण्या मारून ते वासरू दूध प्यायचं. ती गवळून आली की बाया वासरू सुटून गेलो. ती म्हणजे रोज सुटायला लागलं ना. बरं एक दिवस नाही. बरं व्हायचं कधी कधी कसं माहितीये का? कधी गाय सोडून द्यायचा हा तर कधी म्हणजे गाय म्हणजे देव आणि वासरू म्हणजे तुमच्या माझ्यासारखा भक्त. कधी देवाला भक्ताकडे सोडून देतो, कधी भक्ताला देवाकडे सोडून देतो आणि दोघांना बंधनातून मोकळं करतो. बांधलेले असतात की नाही? बंधन मुक्त करणारा हा परमात्मा. तो परमात्मा गोकुळामध्ये आला आणि पण तो कधी कोणाला सापडला नाही. चतुरा तो शिरो तर इथे कीर्तन समाप्त झालं होतं. पण कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे प्रथा आहे की आपण कीर्तनकाराला हार घालतात आणि हार घातल्यानंतर त्यातलेच एक हार आपण विनाकऱ्याच्या गळ्यात घालतो आणि त्याच्यानंतर मग नंतर हंडी फोडायचा काल्याचा कार्यक्रम होता.
तसंच असं हंडी फोडली आणि हंडी फोडल्यानंतर हंडीतले चुरमुरे लाह्या आपण जे म्हणतो ते प्रसाद सगळ्यांना वाटत होते. मला पण हे भेटलं होतं. ही आहे श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आणि डाव्या साईडला आहेत परमपूज्य साधू बाबा आणि उजव्या साईडला आहेत परमपूज्य सद्गुरू हगवणे दादा यांचे फोटो. तर इथे सगळे गुरुबंधू जमले होते आणि त्यांच्या समोर हा कार्यक्रम पारायण सोहळा पार पडला. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला आणि ते पारायण समाप्त झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.